नमस्कार मैत्रिणींनो, मी मृणाली प्रफुल्ल मृणाली व्लॉग मध्ये आपलं स्वागत करते। तर मैत्रिणींनो, गौरी गणपती स्पेशल आपण व्हिडिओ पाहत आहोत। त्यामध्ये आपण गौरीला निरनिराळ्या प्रकारे साड्या कशा नेसवल्या जातात हे ऑलरेडी पाहिलेलं आहे। तर मैत्रिणींनो, इथं आज आपण पाहणार आहोत स्टँडच्या गौरीला नऊवारी साडी कशी नेसवली जाते। तर आता आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर मैत्रिणींनो, इथं मी सेम स्टँड घेतलेला आहे आणि त्याला फुगीर अशी साडी गुंडाळून घेतलेली आहे। तर आता आपण पुढची प्रोसिजर करून घेऊयात। तर इथं मी ही गौराईला नेसवण्यासाठी साडी घेतलेली आहे। तर आता आपण याचं सुरुवातीला पिनअप बनवून घेऊयात। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण इथं पिनअप करून घेतलेला आहे। तर आता आपण हे साइडला ठेवूया आणि या बाजूने आपण निऱ्या देखील सेम बनवून घेऊयात। सेमच प्रोसिजर आहे, तुम्हाला फार वेळ लागणार नाही नऊवारी नेसवायला। तर आता आपण याच्या निऱ्या देखील बनवून घेऊया। आपण नेहमी गौरीला एकाच पद्धतीने साडी नेसवतो, कारण नऊवारी कशी नेसवावी ती अवघड असेल असं आपल्याला वाटतं। म्हणूनच मी आज तुम्हाला तीच पद्धत वापरून नऊवारी साडी कशी नेसवायची हे दाखवणार आहे। तर इथं आपण अशा पद्धतीने निऱ्या करून घेतलेल्या आहेत। तर यातील नेसूचा भाग आपण सोडून घेऊयात आणि इथं आपण पिन लावून घेऊयात, म्हणजे आपल्या निऱ्या हलल्या जाणार नाहीत। तर इथं आता मी एक पिन लावून घेतलेले आहे। तर आपण नेसूचा भाग असा खोसून घ्यायचा आहे। तसेच आता आपण या निऱ्या देखील थोड्याशा व्यवस्थित करून घेऊयात आणि हा निरीचा भाग देखील आपल्याला या स्टँड मध्ये असं खोचून घ्यायचा आहे, कारण आपल्याला नऊवारी नेसवायची आहे, त्यामुळे साडीची हाईट थोडी जास्त लागणार आहे। म्हणून आता हे आपण अशा पद्धतीने स्टँड मध्येच खोचून घ्यायचं आहे। आपण सहावारी नेसवताना इथं नॉट बांधली होती, तर आपल्याला आता तसं करायचं नाहीये। तर ह्या स्टँड मध्येच हा भाग खवून घ्यायचा आहे। तर इथं आता मी अशा पद्धतीने स्टँड मध्येच हा भाग खवून घेतलेला आहे। तर आता आपण याच्यावरती बॉडी ठेवून घेऊयात। तर आता आपण अशा पद्धतीने बॉडी देखील याच्यामध्ये सेट करून घेतली। तसेच आता आपण एक पिनअप करून घेतलेला आहे। तर हे एक राऊंड मारून घेऊयात। तर आपण पहिल्यांदाच पिनअप करून घेतल्यामुळे इथं आपल्याला सोपं झालेलं आहे। तर अशा पद्धतीने मी पिनअप करून घेतलेला आहे। तर मी यामध्ये तुम्हाला आणखी एक ट्रिक दाखवणार आहे। तर हा जो काठ असतो तो आपण वरती काढून, जसं आपण साडी नेसतो तसं गौराईला देखील नेसवता येते। तर तुम्ही पाहू शकताय। तर इथं आपल्याला असं टाईट करून एक पिन लावून घ्यायचे आहे। तर इथं तुम्ही पाहू शकताय आपण काठ कसा काढून घेतलेला आहे। तर आता आपल्याला निऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत। तर इथं आता आपली सहावारी साडी गौरीला नेसवून झालेली आहे, पण आपल्याला नऊवारी साडी नेसवून घ्यायची आहे। तर इथं मी आहे अशीच साडी ठेवून गौराईला 2-3 प्रकारे नऊवारी कशी नेसवली जाते ते तुम्हाला दाखवणार आहे। तर आता मी सुरुवातीला ब्राह्मणी पद्धतीने नऊवारी कशी नेसवली जाते ते दाखवणार आहे। तर इथं आता मी याच्यामध्ये सेंटरची निरी घेणार आहे। तर ही आता मी सेंटरची निरी घेतलेली आहे। तर आता आपल्याला हा टोक हातामध्ये धरायचा आहे आणि इकडं एक चुनी टाकून घ्यायची आहे। तर आता आपण अशा पद्धतीने इथं पिनअप करून एक घ्यायचं आहे। तर इथं आपण अशी पिन लावून घेऊयात।
अशा पद्धतीने आपले काठ सरळ करून झालेले आहेत. तर आता आपण गौराईला पाऊल ठेवून घेऊयात. तर आता आपण मुखवटा देखील ठेवून घेऊयात. तर इथं आता आपण पदर लावून घेऊयात. तर ब्राह्मणी पद्धतीमध्ये डोक्यावरून पदर न घालता खांद्यावरून असतो. तर इथं मी आपण जे पिनअप केलेलं आहे त्याचा सेंटर घेणार आहे आणि इथं मी अशा पद्धतीने इथे एक छोटी पिन लावून घेणार आहे. इथं आता आपली पहिली ब्राह्मणी पद्धतीची साडी नेसून तयार झालेली आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर मैत्रिणींनो, इथं आता आपण ब्राह्मणी पद्धतीचीच नऊवारी ठेवून राजलक्ष्मी साडी कशी नेसवायची ते पाहणार आहोत. त्यासाठी मी आता जो आपण इथं भाग खोचून घेतला होता तो थोडासा काढून घ्यायचा आहे. बघा माझा नको बघा माझा हा प्रणम्य देखील तुम्हाला साडी नेसवायला शिकवत आहे. ओ गो राधा. तर इथं आता आपण जो भाग खोचला होता तो काढून घेतलेला आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला ह्याच्या प्लेट्स पाडून घ्यायचे आहेत. असं क्रॉस क्रॉस करून आपल्याला याच्या प्लेट्स बनवून घ्यायचे आहेत. आणि इथं आपल्याला पिनअप करून घ्यायचंय. तर इथं आता आपण पहिली पिन लावून घेतली. तसंच आपण बाकीच्या प्लेटा पाडून पिनअप करून घेऊयात. अशा आपल्याला जवळजवळ पिना लावून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व पिना लावून घेऊयात. तर आता आपण सर्व पिना लावून घेतल्या आणि आपला हा शेवटचा जो काठ उरलेला आहे तो आपल्याला थोडासा असा क्रॉस करायचा आहे. इथे एक पिन लावून घ्यायची आहे. तर इथं आता आपला राजलक्ष्मी पॅटर्न बनवून तयार झालेला आहे. तर तुम्ही पाहू शकता. तर इथं आता आपले दोन प्रकार पाहून झालेले आहेत. तर आता आपण तिसरा प्रकार म्हणजे दोन्ही पायावरील कासुटा पाहणार आहोत. त्यासाठी मी इथं साडी परत पहिल्या पोझिशनला करून घेतलेली आहे म्हणजे सहावारी. तर आता आपण याच्या निऱ्यामधील सेंटर काढून घेऊयात. तर इथं आता मी सेंटरची निरी घेणार आहे. तर ही सेंटरची निरी आहे. तर इथं आपल्या स्टँडला एक राऊंड आहे खाली. तर त्या राऊंडच्या वरून आपल्याला ही आत घालून घ्यायची आहे. तर इथं पाहू शकता. आणि ती आपल्याला असं मागच्या बाजूने ओढून घ्यायची आहे. तसेच आता आपण इकडचं पाय ठेवून घेऊया म्हणजे आपल्याला कितपत ओढायची आहे साडी हे कळून जाईल. तसेच आता आपल्याला याचा असं चुनी करून घेऊ शकताय किंवा तुम्ही डायरेक्ट देखील घेऊ शकताय. हा फक्त एक छोटा पट्टा काढून घ्यायचा आहे म्हणजे आपण तुम्ही पाहू शकताय पट्ट्याची नऊवारी असते ती एकदम छान दिसते. तर इथं आता आपण एक पिन लावून घेऊया. तर
तर इथं असा बारीक पट्टा तुम्ही करून घ्या, म्हणजे गौरीची हाईट एकदम छान दिसेल। तसेच आता आपला इथं तिसरा प्रकार म्हणजे दोन्ही पायावरील कासुटा ही देखील साडी बनवून तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो, अशा पद्धतीने आपण एकदाच साडी नेसून वेगवेगळ्या प्रकारच्या नऊवारी कशा नेसवल्या जातात ते ह्या व्हिडिओमध्ये पाहिलं। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा। तसेच मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा। तर मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही। तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।